तुमच्याकडे 81 प्रभागामध्ये सुविधा पुरवायला किती टँकर आहेत? ती जागा कुणाची आहे आणि ते मालकीची आहे का गव्हर्नमेंटची आहे का कुणाची आहे? भरू शकत नाही. ते बंद होण्याचं कारण फार एकदम जे आपल्या सर्वांना ते ऐकताना फार हास्यास्पद वाटेल. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या पहिल्या सत्रात सभागृह पूर्णपणे तापलं. विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी थेट प्रशासनाला धारेवर धरत एकामागोमाग एक मुद्दे उपस्थित केले. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाचा विषय उपस्थित करत नगरसेवक आदिल फरास यांनी तातडीने जागा निश्चित करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा पुतळा उभारण्याची ठाम मागणी केली. लोकांच्या पहिल्याच नजरेस पडेल अशाच ठिकाणी स्मारक व्हावे अशी भूमिका त्यांनी मांडली. शिरोली जकात नाका येथे किंवा बास्केट ब्रिज होणार असेल तर त्याच्या शेवटी पहिल्याच नजरेत दिसेल असा अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी जागा शोधण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. गुंठेवारीच्या प्रश्नावर नगररचना विभागावर जोरदार टीका करत नगरसेवक राजेश लाटकर, शारंदर देशमुख, आदिल फरास आणि विजय उर्फ रिंकू देसाई यांनी प्रशासनाला जाब विचारला. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अधिकारी गायब राहत असल्याचा आरोप करत तातडीने निर्णय आणि 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. शहरातील बंद दिवे, भोगस कारभार आणि त्यामुळे वाढलेली चोरी तसेच महिलांच्या असुरक्षिततेचा गंभीर मुद्दा नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी उपस्थित केला. ESL कंपनीच्या कराराबाबत प्रशासनाने नेमका किती दंड लावला आणि तो वसूल झाला की नाही असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार होत असल्याचा मुद्दा मुरलीधर जाधव यांनी मांडत यामध्ये अधिकारी सहभागी आहेत का असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला. ESL कंपनी ब्लॅकलिस्ट असताना बिले कशी काढली यावर दुर्वास कदम यांनी प्रशासनाची कोंडी केली. परवाना विभागातील बेकायदा गाळ्यांचा प्रश्न अमर समर्थ यांनी मांडत 2015 पासून सुरू असलेल्या गाळ्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष का असा सवाल केला. यावर परवाना विभागानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा, थकबाकी आणि अनधिकृत कनेक्शन, अनधिकृत बांधकाम, थेट पाईपलाईनचा मुद्दा मांडत असताना थेट पाईपलाईन ही शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी आहे, परंतु शहरवासीय पाण्यावाचून तहानलेले. या योजनेमुळे कोट्यावधीचा फायदा पण अधिकाऱ्यांच्या वागणुकांमुळे महापालिकेचं कोट्यावधीचं नुकसान होत असल्याचा मुद्दा नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी मांडला. सभागृहात नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्द्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं आयुक्तांनाही यावेळी धारेवर धरलं. त्यांनी याकडे लक्ष द्यावं. ह्या सर्व बाबी निंदनीय असल्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं. प्रत्येक विभागाची दर आठवड्याला मीटिंग आणि सर्व माहिती या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांकडून दिली गेली पाहिजे. येत्या महिन्याभरात प्रत्येक कंपनीवर असलेले दंड वसूल करावेत. कोल्हापुरात प्रकाश म्हणजे प्रकाश पडला पाहिजे. प्रत्येकाने रात्री पाहणी केली पाहिजे. प्रत्येक अधिकाऱ्याने पाणी, कचरा, लाईट या लोकांच्या मूलभूत गरजांकडे बारकाईने लक्ष देऊन काम करावं. अन्यथा ज्याला हे जमणार नाही त्या अधिकाऱ्यानं राजीनामा द्यावा असा ठोस निर्णय पहिल्याच सभेमध्ये महापौर रूपाराणी निकम यांनी दिला. एकूणच पहिल्या सत्रात कोल्हापूर महानगरपालिका केंद्रस्थानी राहिली. विविध विभागांवर थेट आरोप, अधिकाऱ्यांना जाब आणि तातडीच्या निर्णयाची मागणी यामुळे सभा पूर्णपणे उठावदार आणि रंगतदार ठरली.